अखंड ज्योती मराठी, नोव्हेंबर 2024. मूल्ये आणि मुद्द्यांवर आधारित विकास. कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी दूरदर्शी धोरणं, जीवनमूल्य आणि विकासाचे मुद्दे यांची गरज असते. केवळ निवेदनं, वक्तव्य आणि निदर्शनं हे करून विकास शक्य होत नाही. प्रत्येक प्रकारच्या लहान मोठ्या प्रलोभनांपासून स्वतःला वाचवण्याची क्षमता असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ते जीवनातील एक शाश्वत सत्य आहे. खरं तर सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेही मोठं धाडसाचं काम आहे. आपल्याकडे निवडणुकीच्या तारखा घोषित होताच आरोप प्रत्यारोपांचा जो रिमझिम पाऊस सुरू होतो आणि त्याचं रूपांतर प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुसळधार पावसात होऊन जातं आणि नंतर सर्वत्र चिखल, घाण आणि दुर्गंधीच्या रूपात लोकमानसात दिसून येतं. या गोष्टीलाही सर्वसामान्य मनुष्य अशा प्रकारे विसरून बसतो, जणू काही काही झालेलंच नाही. आपल्या भागातील ते नेते ज्यांना आपण सभ्य, सुसंस्कृत समजत होतो, तेच जेव्हा प्रचाराच्या भाषणात सतत सभ्य भाषेचं उल्लंघन करताना दिसतात. जाती धर्माच्या नावाखाली रोज रोज नवनवीन चुकीच्या गोष्टी, आरोप प्रत्यारोप करतात आणि सर्वसामान्यांच्या भावना दुखावतात. हे सर्व आपण सहजपणे विसरतो. लोकशाहीच्या स्वातंत्र्यात हे सर्व काही चालतं असं आपण समजून घेतलंय आणि मग मतदानाच्या ठराविक दिवशी मतदान करून फेसबुक किंवा ट्विटरवर स्वाभिमानानं बोट दाखवून सेल्फी पोस्ट केली की आपलं राष्ट्राप्रती असलेलं कर्तव्य पूर्ण केलं असं आपण समजतो. प्राचीन काळापासून राज्याभिषेक हा एक वैदिक संस्कार राहिलाय. यात राजा बनण्याची औपचारिक घोषणा केली जात असे आणि त्याचवेळी राज्याच्या इतर अधिकाऱ्यांचीही घोषणा होत असे. आजच्या या लोकशाहीत त्याच राज्याभिषेकाचं बदललेलं स्वरूप म्हणजे पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया होय. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टीव्ही, व्हॉट्सॲप या सर्वांनी मिळून एक असा चक्रव्यूह उभा केला आहे, एक असं षडयंत्र रचलं आहे की राजकारणी आरोप प्रत्यारोपांच्या निरर्थक वादाच्या या चक्रव्यूहात अभिमन्यूप्रमाणे शिरणं तर सोपं आहे, पण यातून बाहेर पडणं फारच अवघड आहे. सत्याचं एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे सत्य हे एकनिष्ठ आणि दृढ राहतं आणि त्याला या ना त्या प्रकारे कितीही फिरवून सांगण्यात आलं तरी त्याचं मूळ स्वरूप काही बदलत नाही. सन 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा फाळणीच्या दंशानं देश दुखावला होता. सरकारी तिजोरी रिकामी झाली होती आणि सर्वत्र जातीय आणि सांप्रदायिक दंगली होत होत्या. भूक, निरक्षरता, दारिद्र्य आणि रोगराई यांच्याशी झुंजत असलेला हा देश जवळजवळ कंगाल झाला होता आणि देशाची सूत्र हाती घेणारे नेते नवशिके आणि अननुभवी होते. आज स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही परिस्थिती जवळपास कमी जास्त म्हणावी तशी तशीच आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज लोक विविध आणि गंभीर समस्यांशी तसेच झगडत आहेत. गरिबी, बेरोजगारी, हिंसाचार, असुरक्षितता, दहशतवाद, भ्रष्टाचार, रोगराई, वाढती महागाई, वाढती आर्थिक विषमता, दुर्बलांचं शोषण, राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण, प्रदूषण, भूकबळी, निरक्षरता आणि जाती धर्माच्या नावाखाली असंख्य तुकड्यांमध्ये विभागलेला समाज. या समस्या आजही तशाच आहेत, ज्या अर्धशतकापूर्वी होत्या. तरीही काही गोष्टी बदलल्या आहेत आणि बदलताना दिसत आहेत. महिलांबद्दल आदरयुक्त भावनेला पुढे नेऊन बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेवर काम केल्यास त्याचे सार्थक परिणाम मिळू शकतात. असं केल्यानं पिढ्यानपिढ्या मुलीला गर्भातच किंवा जन्मतःच मारण्याच्या दुष्ट प्रथेपासून भारतीय समाजाची सुटका होऊ शकते. आपले धर्मग्रंथ सांगतात की राज्यकर्त्याची भूमिका जनतेसाठी पित्यासारखी असते, एखाद्या पालकासारखी असते. प्रजा सुखी असेल तरच राजाला सुख मिळतं. प्रजेचं कल्याण हेच राजाचं कल्याण असतं. प्रजा सुखे सुखम राज्ञ प्रजानां च हिते हितम नात्मप्रियम हितम राज्ञ प्रजानां तु प्रियम हितम. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं कधी झालं?
हा विचारणीय प्रश्न आहे. आपल्या धर्मग्रंथात असंही म्हटलंय की राजाद्वारे शासित लोकसमूहाला त्याची प्रजा किंवा त्याची मुलं म्हटली जातात. राजा हा प्रजेचा मानसपिता असतो. त्यांचं पालन पोषण करणारा असतो. त्यांचं पोषण आणि संरक्षणासाठी जबाबदार असतो. प्रजा दुःखी असताना राजाला सुखानं झोपण्याचा अधिकार नाही असं मानलं जातं. पण आज आपण छोट्या छोट्या आणि निरर्थक वादात अडकतो आणि मुख्य मुद्दा तसाच राहतो. खरं तर सत्याला नेहमी हे जाणून घ्यायचं असतं की आपण त्याच्या मागे किती लांबपर्यंत जाऊ शकतो. आणि खोटं हे नेहमी मोठ्यानं ओरडत असतं, कारण ते नेहमी आतून घाबरून असतं. टीव्हीवर चालत असलेल्या वादविवादातून कोणाचंही भलं होऊ शकत नाही. लोकांचं भलं होण्यासाठी राजकर्त्याला जनतेसाठी जगावं लागतं. असत्याला सत्याचं पांघरूण आणि सत्याला असत्याचं पांघरूण घालून ठेवणं फार जास्त काळ चालत नाही. म्हणूनच गोस्वामी तुलसीदासजींनी अयोध्याकांडात या संदर्भात ही चौपाई लिहिली आहे. नहीं असत्य समपातक पूंजा, गिरिसम होही की कोटिक गुंजा, सत्य मूल सब सुकृत सुहाय, वेद पुराण विदित मनुगाय. म्हणजेच असत्यासारखा पापाचा झुंड नाही. सत्य हेच सर्व सुकृत पुण्याचं मूळ आहे. वेद पुराण स्मृती सुद्धा हेच सांगतात. परंतु काही लोक आपल्याच या सत्यरूपी संस्कृतीवर आघात करतात, तेव्हा सत्याचा कडू घोट त्याच्या घशातून कसा काय उतरेल? सत्यरूपी संस्कृती हीच राष्ट्राची अस्मिता आहे, हे सत्य ते कसं काय स्वीकारतील? राष्ट्रीय विकासासाठी आज मूळ मुद्दे अंमलात आणण्याची गरज आहे. त्याची शक्यता आज हळूहळू जागृत होत आहे. ही गोष्ट भारतासाठी निश्चितच एका नव्या युगाची सुरुवात ठरेल. आज पुन्हा एकदा राष्ट्र विकासाची शक्यता निर्माण झाली आहे. आज सत्य मूल सब सुकृत सुहाय यावर चिंतन करण्याची खरी गरज आहे, कारण सत्य हेच शाश्वत आहे. राष्ट्रीय मूल्य पणाला लावून आणि मूळ मुद्द्यांपासून लोकांना विचलित होऊन आपण विकासाच्या मार्गावर पुढं जाऊ शकत नाही. त्यासाठी सरकार, सत्ता आणि लोकसहभाग या सर्वांची आवश्यकता आहे. याच आधारावर आपलं राष्ट्र विकसित आणि पल्लवित होऊ शकतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.